मी अनिल मानकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोटार वाहन कर्मचारी संघटना RTO अमरावती येथून आपल्याशी संवाद साधत आहे। आमच्या गेल्या आकृतीबंध संदर्भात 3.5 वर्षापासून आमच्या मागण्या आम्ही रेटत आहोत शासनाकडे, परिवहन आयुक्त कार्यालयाकडे रेटत आहोत। शासनाकडे या स्वरूपात आम्ही मागण्या केलेल्या आहे। यापूर्वीसुद्धा आमचे निदर्शने, धरणे, आंदोलने आणि 3 दिवसाचा लाक्षणिक संपसुद्धा झालेला होता। मागचे 1 वर्ष होऊन त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नाही। त्यानंतर आम्ही या महिन्यात 2 जूनला आम्ही निदर्शने, 2 तासाचे ठिय्या आंदोलन केलं आणि परत 9 तारखेला आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि आज 16 तारखेला बेमुदत संपावर जात आहे। का जात आहे याच्या अगोदर 2 वेळा आम्ही शासनाला सांगितलं की आमच्या मागण्याकडे लक्ष द्या। त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने केलेले आहे, तरी शासन आकृतीबंधाची अंमलबजावणी करायला तयार नाही आहे। का असं? पदोन्नतीची साखळी तुम्ही का राबवत नाही आहे? कुठले असे सेवाप्रवेश नियम आहे जे सेवाप्रवेश नियम व्हायला अडीचडी 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष लागतात? हातावर मोजण्यासारख्या सर्व गोष्टी आहेत। पूर्वीचे सेवाप्रवेश नियम आहे, त्यांना जिवंत करायला हे लोक तयार नाही आहेत किंवा ते राबवायला तयार नाही आहेत। आज पदोन्नती वाचून आमचा कर्मचारी रिटायर्ड होत आहे, त्याच्या भवितव्याचं काय? त्याच्या मानसन्मानाचं काय? त्याच्या कुटुंबाचं काय? त्याच्या वाढणाऱ्या वेतन श्रेणीचं काय? अरे किमान आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही किती रडायचं, किती ओरडायचं? बापाचं कर्तव्य आहे की उघड दरवाजा घ्या आम्हाला आज, पण कोणी बोलायलाच तयार नाही याविषयी। आज आम्ही बेमुदत संपावर जात आहे, तरीही शासनाला जाग येत नाही आहे। यापूर्वी शासनाने एक विकसित महाराष्ट्राअंतर्गत एक कार्यक्रम राबविला होता। 6 मे ते 2 ऑक्टोबर 25ला हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता। यामध्ये 150 दिवसाचा कार्यक्रम शासनाने राबवलेला होता। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होता। त्यामध्ये एक मुद्दा होता आकृतीबंधाची अंमलबजावणी। त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय झालं? कुठे गेला तो आकृतीबंध? कुठे गेली त्याची अंमलबजावणी? मग शासनाच्या विकसशील, गतिशील परिवर्तनाला हे लोक हरताळ भासत आहे। आमचं म्हणणं एकच आहे की आमची मागणी पूर्ण करा, आम्हाला कामे करू द्या सुखाने आणि राहू द्या, आम्हाला मान सन्मान द्या। अरे जे आहे ते तर द्या, आम्ही तर काही नवीन एक है हम सब एक है करिता हे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आमचा आकृतीबंध मंजूर होऊन आज 3.5 वर्षाच्या वर कालावधी लोटलेला आहे। या कालावधीमध्ये शासन सांगतो की सेवाप्रवेश नियम नाही आहे। आज सेवाप्रवेश नियम नसल्याने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे, त्यांना त्याचे लाभ मिळत नाही आहे, त्यांना समाजात मान सन्मान मिळत नाही आहे। तो कोण्या पदावरून निवृत्त झाला म्हणून आज कनिष्ठ लिपिक या पदावर तो सेवानिवृत्त होत आहे। आश्वासित प्रगती योजना ही शासनाची योजना आहे, त्या योजनेचा लाभ सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही। का? सेवाप्रवेश नियम नाही आहे म्हणून। हे कुठपर्यंत चालणार? कर्मचाऱ्यांनी कुठपर्यंत सहन करायचं? आमच्या मान सन्मानाची काही बाब आहे की नाही आहे? म्हणून आम्ही शासनाला अनेक वेळा विनंती केल्या। यापूर्वीसुद्धा मागच्या वर्षी आम्ही 3 दिवसाचा लाक्षणिक संप, बेमुदत संपावर गेलेलो होतो। शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं, परिवहन आयुक्त कार्यालयाचे मान्य अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं, पण त्या आश्वासनाची काय केलं तुम्ही? त्या आश्वासनाप्रमाणे, लेखी आश्वासनाप्रमाणे आमचं सांत्वन केलं, आम्हाला दीर्घ मुदतीवर संपावर जाण्यापासून वंचित केलं आणि आम्ही तुमच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढतो म्हणून मान्य केलं आणि लेखी स्वरूपात दिलं, पण त्या लेखी स्वरूपालाही प्रशासन जुमायला तयार नाही आहे। अहो तुमचेच शब्द आहे, किमान जागा त्या शब्दाला। तुम्ही आमचे बाप आहात, आम्हाला का तुम्ही वेगळ्या पद्धतीनं वागवत आहात? आमचं एकच म्हणणं आहे, दरवाजा उघडा आणि आम्हाला आतमध्ये घ्या। आम्ही नवीन काही तुम्हाला मागत नाही आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक 150 दिवसाचा कार्यक्रम राबविला होता। 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 रोजी काय झालं? त्यामध्ये एक प्रमुख मागणी होती आणि शासनानेच ते नमूद केलेलं होतं की आकृतीबंधाची अंमलबजावणी करा। त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा, शासनाच्या विकसनशील महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला सुद्धा यांनी हरताळ फासलेला आहे। काय केलं त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये? का त्या आकृतीबंधाची अंमलबजावणी झाली नाही? कोणत्या पदाची अंमलबजावणी केली तुम्ही? निवड कागदोपत्री 150 दिवसाचा कार्यक्रम राबवला काय? आम्ही शासनाचे शिपाई आहोत, आमच्याकडे समाज मोठ्या मनाने बघतो आहे। विंडोवर आम्ही असतो, पब्लिकमध्ये आम्ही असतो, आमच्या प्रतिमेचं काय? आमची प्रतिमा तुम्ही जपाल तर शासनाची प्रतिमा उंचावेल। त्या अनुषंगाने आमची सरतेशेवटी शासनाला एकच विनंती आहे की हा संप दीर्घकाळ लांबवू नका आणि जनतेला विनाकारण वेठीत धरू नका, कारण की याची जबाबदारी आता आमच्यावर नाही तर तुमच्यावर निश्चित होत आहे। कारण की आम्ही तुम्हाला 2 वेळा मागच्या वर्षी 3 दिवसाचा लाक्षणिक संप केला। हे सर्व करत असताना तुम्ही निव्वळ आमची बोलवण करता, शब्दाच्या पलीकडे तुमचे काहीच नसतात। प्रत्यक्ष कृती करा। आमचे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे
की कर्मचाऱ्यांचा अंत बघू नका. हा कर्मचारी कसा भटकेल हे बघू नका. कर्मचारी प्रामाणिक आहे, तो त्याच्या कामाशी प्रामाणिक आहे. या विभागाशी शासनाला महसूल देणारा हा विभाग आहे आज RTO डिपार्टमेंट, परिवहन विभाग. काय केलं तुम्ही? याचं काय करणार आहात तुम्ही? आमच्या सोयीसुविधाचं काय करणार आहेत? महसूल देतो आहे आम्ही तुम्हाला, सर्व सामूहिकरित्या इथे काम होत आहे, अधिकारी कर्मचारी सर्व मिळून कामं करतात. आज कोणाच्याच मागण्या पूर्ण होत नाही. आश्चर्यचकित होणारी गोष्ट आहे ही. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे शासनाला की आमच्या आकृतीबंधानुसार पदोन्नतीची साखळी राबवा. कनिष्ठ लिपिकाला वरिष्ठ लिपिक करा, वरिष्ठ लिपिकाला कार्यालयीन अधीक्षक करा, कार्यालयीन अधीक्षकाला प्रशासकीय अधिकारी करा. कर्मचाऱ्यांचे कनिष्ठ लिपिकांचे पदनाम चेंज करा, त्यांचे पदनाम बदला. इतर विभागात पदनाम बदलतात, जे शासनाला महसूल देत नाही त्यांचे पदनाम बदललेले आहे. मग आमचे पदनाम कधी बदलणार? आमच्या कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान नाही काय? आमच्या कर्मचाऱ्याचं कुटुंब नाही आहे काय? त्यांना स्वाभिमान नाही आहे काय? माझा नवरा कशा पदावरून रिटायर झाला, कुठल्या पदावरून रिटायर झाला, माझी बायको कुठल्या पदावरून रिटायर झाली, माझा बाप कुठल्या पदावरून रिटायर झाला. त्यांना समाजात वावरताना एक प्रतिष्ठा आहे. आम्ही RTOमध्ये काम करतो, आम्हाला एक प्रतिष्ठा आहे. समाजातले हजारो लोक आमच्याकडे बघतात की हे RTOमध्ये आहे. आमच्या प्रतिमेचं काय? आम्ही किती दिवस आमच्या पदोन्नतीच्या घटनेपासून वंचित राहायचं? आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या. शासनाला आमची नम्र विनंती आहे. हा बेमुदत संप दीर्घकाळ लांबवू नका आणि विनाकारण जनतेला वेठीत धरू नका. याची सर्वस्वी जबाबदारी आता जनतेला वेठीत धरण्याची तुमची निश्चित होणार आहे, आमची नाही. कारण की आम्ही सर्व प्रकारे शासनाला, जनतेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून, विविध TV चॅनलच्या माध्यमातून अवगत केलेला आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की कृपया यावर तोडगा काढा आणि हा दीर्घकाळ चालू देऊ नका. जय परिवार. हमारी यूनियन